वेलकम टू आवर चॅनल रिअल पीपल रिअल अचीवमेंट्स. आज आपल्याला लाभलेले आहेत डॉक्टर माधवी ठाकूर देसाई. नमस्कार मॅडम, वेलकम. सो येस, तुम्ही बघत असाल की माझ्याकडे हा पेपर आहे, कारण त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या अचीवमेंट्स आहेत मॅडमच्या. बिकॉज मॅडमनी खूप सारं रिसर्च केलेलं आहे आणि ते पण सब्जेक्ट्स आहेत त्यांचे नॅनो टेक्नॉलॉजी या आणि नॅनो टेक्नॉलॉजी प्लस नॅनो सायन्स फोटोनिक्स. So much she has done. She has received awards, she has written books, she has done research, she has been a faculty. So much to listen. So आपल्याला खूप सारं ऐकायचं आहे मॅडम कडून आणि आपण त्यांची जर्नी पाहणार आहोत. त्यांचे खूप सारे आर्टिकल्स पब्लिश झालेले आहेत मोठमोठ्या न्यूजपेपर्समध्ये, इंडियन एक्सप्रेस म्हणा, लोकसत्ता म्हणा आणि महाराष्ट्र टाइम्स अँड सो मेनी आर्टिकल्स. अशा मॅडम आपल्याला लाभलेल्या आहेत आणि आपल्याला त्यांच्याकडून त्यांची जर्नी ऐकून घ्यायची आहे की कुठून स्टार्ट झालं, त्यांचं लाईफ कुठून स्टार्ट झालं, त्या इथपर्यंत कशा पोहोचल्यात. आज आम्ही बघतोय त्या एक सक्सेसफुल HOD ज्या रिटायर झाल्या आहेत BK बिर्ला कॉलेजमधून, फिजिक्सच्या HOD. म्हणजे फिजिक्स हा असा सब्जेक्ट आहे जिथे आपण लोक घाबरतात करायला, त्याच्यात त्या HOD राहिल्या आहेत त्या डिपार्टमेंटच्या. सो येस मॅडम, आम्हाला तुमची जर्नी कळू द्या. कुठून स्टार्ट केलं तुम्ही, म्हणजे लहानपण तुमचं कुठं गेलं? नमस्कार. मी कर्जत या गावातच वाढले. माझा जन्म कोल्हापूरचा आहे. माझे आई वडील कानडी होते आणि वडील नोकरी निमित्ताने मग इकडे आले आणि आम्ही कर्जतला, मला वाटतं 3 वर्षाची असताना आले. आत्ता कर्जत एक मुंबईजवळचं एक असं छान सबबसारखं टाऊन आहे, पण आम्ही लहान होतो तेव्हा अगदी एक खेडेगावासारखंच होतं. आम्ही स्टेशनपासून एक 1.5-2 मैलावरती असलेलं समर्थनगर म्हणून जो भाग आहे तिथे राहायचो आणि अभिनव ज्ञान मंदिर ही एकच शाळा होती 5वी पासून पुढे. ओके. त्याच्या शेजारी एक छोटी कन्या शाळा म्हणून होती झेडपीची. तिथे 1ली, 2री, 3री, 4थी तिकडे केलं. 1ली, 2री तर दहिवली गावामध्ये एक शाळा आहे झेडपीची, तिकडे केलं. म्हणजे हे मी का थोडं सांगतेय की तिथे त्या शाळेमध्ये शेणाने सारवायला लागायचं. अच्छा. इतक्या साध्या शाळेमध्ये आम्ही जायचो आणि आता खूप मोठ्या इंटरनॅशनल स्कूलसाठी ICICI बोर्ड वगैरे अशासाठी लोक स्ट्रगल करतात. मला नाही वाटत त्याची काही फार गरज असते. एवढं जे मुलांना पण प्रेशराईज करतात की अतिशय साध्या शाळेत जाऊन जितकं तुम्ही निसर्गाच्या जवळ असतात तेवढं तुम्ही खरंच जास्त शिकता. तर कर्जतमधली सगळीच मुलं मुली 4थी पर्यंत झेडपीच्या शाळेत, म्हणजे मराठी मुलींची शाळा आणि मराठी मुलांची शाळा, इकडनं शिकून अभिनव ज्ञान मंदिरमध्ये यायचे. अभिनव ज्ञान मंदिर ही खूप छान चांगली शाळा सुदैवाने मला मिळाली. खूप इनोव्हेटिव्ह तिथे शिक्षक होते आणि त्यातल्या काही शिक्षकांमुळे मी असं म्हणेन की मला सायन्सची गोडी लागली. आणि मला साधारणतः 8वी-9वी पासून माहिती होतं की आपल्याला फिजिक्स करायचं. म्हणजे मला असं वाटत राहिलं की आपला सब्जेक्ट काय तर फिजिक्स. अरे वा. असं मला तेव्हाच शाळेत असल्यापासून एक अशी ओढ होती फिजिक्सची. मग 11वी-12वीला कल्याणला ज्या कॉलेजमध्ये मी असं म्हणेन की सगळं माझं आयुष्य गेलं, तिकडेच मी शिकायला पण गेले. कर्जतला एक सर होते, मग त्यांची सोबत असेल म्हणून मग तिकडे आम्ही गेलो. कॉलेज पण चांगलं होतं, शिक्षक पण सगळे, आणि मी असं म्हणेन की आय वॉज व्हेरी मच फॉर्च्युनेट की मला शाळा तर चांगली मिळालीच आणि कॉलेजही चांगलं मिळालं. त्या आत्ता जेवढं बिर्ला कॉलेज खूप असं फेमस आहे तेव्हा तेवढं नव्हतं. इट वॉज व्हेरी न्यू कॉलेज. कुठल्या सालची गोष्ट आहे मॅडम? मी 79ला 10th झाले. ओहो. म्हणजे आता जवळजवळ 50 वर्ष व्हायला आली. 2-3 वर्षात 50 वर्ष होती. तेव्हा ट्रेन्स वगैरे पण कमी होत्या. ट्रेन्स कमी होत्या. गोईंग टू कॉलेज, कमिंग बॅक यूज टू बी व्हेरी हेक्टिक. आणि ट्रेन्स कमी असल्यामुळे मग कल्याणला वेटिंग रूममध्ये बसून पण आम्ही जर्नल कंप्लीट करणं, अभ्यास करणं ही कामं. कल्याणला 4 नंबर प्लॅटफॉर्मवरती खूप छान वेटिंग रूम होती. आता लोकांना खरं नाही वाटणार कल्याणची गर्दी बघून, पण 2-2, 3-3 तास त्या वेटिंग रूममध्ये बसून आम्ही अभ्यास पण केलेला आहे. असं छान गोल मोठं टेबल, ते ब्रिटिशकालीन त्या खुर्च्या असायच्या आणि अभ्यास करणाऱ्या मुलांना ना ते तिथला जो स्टाफ आहे तो काही असं म्हणायचा नाही की तुम्ही जा, कारण त्यांना दिसायचं की यांना काही पर्याय नाही. आणि कर्जतला फार लिमिटेड गाड्या होत्या. एक गाडी गेली की 2-3 तासाने दुसरी गाडी.
पाऊस खूप होता. म्हणजे बऱ्याचदा काय व्हायचं की क्लास वगैरे आता जे मुलांना असं अगदी खूप लहानपणापासून क्लासला वगैरे घालतात तसं काही नव्हतं. फक्त ज्या स्टेशन जवळच मी क्लासला यायची, गावातल्या लोकांची खूप नक्कीच मदत होती. स्टेशन जवळ डॉक्टर प्रधान म्हणून होते, तर मी कॉलेजमधून आली की बऱ्याचदा त्यांच्याचकडे थांबायची आणि मग क्लासला जायची. पण इट वॉज जस्ट अ कॅज्युअल क्लास, असं आत्तासारखं असं खूप आयलन वगैरे असे जे मोठे क्लास असं काही नाही. मग 12वी झाल्यानंतर माझी काय ॲम्बिशन मुळात नव्हती की आता कसं ते इंजिनिअरिंग मेडिकल, मला फिजिक्सच करायचं होतं. एक चॉईस होता की मुंबईला जायचा, पण असं होतं की मी तिथे राहणार कुठे आणि कर्जतून इतक्या लांब जायचं. आणि मग माझ्या लक्षात आलं की बिर्ला कॉलेज मध्ये लॅबचा ॲक्सेस आम्हाला दिवसभर असायचा. त्यामुळे मग मी तिकडेच थांबले आणि तिथले प्रोफेसर्स वगैरे खूप अतिशय कोऑपरेटिव्ह आणि खूप इनोव्हेटिव्ह होते. तेव्हा मी इथे उल्लेख करीन, माझे तेव्हाचे HOD होते प्रोफेसर चावरे म्हणून. तर ते फार एक वेगळ्या विचारांचं व्यक्तिमत्व होतं. मला आठवते की एकदा ना एक गॅल्व्हनोमीटर म्हणून एक असतो, तर त्याला ना असं जरा वर चढून त्याचा थ्रेड नीट करायला लागायचा. तर मी माझ्याबरोबर एक मुलगा होता, त्याला म्हटलं तू चढ वर आणि तो थ्रेड नीट कर. तर ते सरांनी बघितलं. मग ते मला काय म्हणाले की तुला हात नाही आहेत का, पाय नाही आहेत का, म्हणजे तुला चढायला काय प्रॉब्लेम आहे, तू मुलगी आहेस हे कारण नाही होऊ शकत. तुला जर पुढे जायचं असेल ना तर तुला आधी हे विसरायला लागेल की तू मुलगी आहेस, तर तू पुढे जाशील, नाहीतर ते एक तू ओझं घेऊन चालतीयस. आणि त्यांनी मला मग सांगितलं तू चढ, तू शिक स्वतः करायला. आणि हे जे ट्रेनिंग मला पूर्ण कॉलेजमध्ये मिळालं, आमचे सगळे दुसरे पण एक सर होते बर्वे म्हणून, तर ते सर्किट डिझायनिंग वगैरे शिकवायचे आम्हाला. शाळेमध्ये असताना साने म्हणून सर होते, दैवलीत राहायचे. आणि हे चावरे सर आणि बर्वे सर या तिघांचा माझ्या मनावरती खूप इम्पॅक्ट आहे. कारण जे रोट लर्निंग आहे ते न करता तुम्ही स्वतःचा विचार केला पाहिजे आणि सब्जेक्टकडे बघण्याचा एक अप्रोच लागतो, तो या तिघांमुळे मिळाला. ओके. आता त्यावेळेला गावातली आपल्या परिस्थिती कशी होती, म्हणजे कर्जत गावातली, की एकतर मुलींना ना एवढं शिकायला कोणी बाहेर वगैरे पाठवायचं नाही. माझ्या वर्गातल्या बऱ्याचशा मुलींचं व्हेरी सॅडली 10वी नंतर शिक्षण गावात, मला वाटतं ज्युनियर कॉलेज होतं तिथे, 11वी 12वी केल्यानंतर मग त्यांची लग्न व्हायची किंवा कुठला तरी छोटा मोठा जॉब. त्यावेळेला हे असे टेलिफोन ऑपरेटर BMC मध्ये काही असे खूप शॉर्ट हँड टायपिंग हे सगळे ट्रेंड पॉप्युलर होते तेव्हा, आणि तसेच ते सगळे करायचे. तर आय वॉज लाईक ऑड वुमन आउट की ते फिजिक्स. माझ्या वर्गात पण आम्ही 1-2 जण होतो, त्यातली जी दुसरी मुलगी होती ती आपली असंच, तिला केमिस्ट्री नाही मिळालं म्हणून ती फिजिक्समध्ये आली. ओके. आणि टफ तसा सब्जेक्ट आहे, नाही असं नाही, पण मुलींना तो वेगळा काहीतरी टफ जातो आणि मुलांना सोपा जातो असं काही नाहीये. म्हणजे हा जो ट्रेंड आहे की मुलींनी घ्यायचं ते बॉटनी किंवा झुऑलॉजी आणि मुलांनी घ्यायचं तर फिजिक्स मॅथ्स, असं हा म्हणजे वेडेपण आहे. एक्सपेरिमेंटेशन बॉटनी झुऑलॉजीमध्ये पण आहे, फिजिक्समध्ये पण आहे, केमिस्ट्रीमध्ये पण आहे. पण आय डोंट नो, असा एक ट्रेंड पूर्वी होता, आता नाहीये. तर फिजिक्सच का मॅडम, म्हणजे काय होतं ते, काय अट्रॅक्शन होतं तुम्हाला त्याच्यावर? मला ना ते कळायचं, म्हणजे ते लॉज जे होते, म्हणजे माहिती नाही, अट्रॅक्टेड टू द लॉज. त्याच्यात ना एक वेल डिफाईन्ड हे आहे की तुम्हाला एक लॉ असतो आणि तुम्ही तो अप्लाय करू शकता. म्हणजे यू हॅव सोल्युशन टू ऑल नॅचरल प्रॉब्लेम, असं मला तेव्हाही वाटायचं आणि आत्ताही वाटतं. देर आर सर्टन मोमेंट्स विच आय वुड लाईक टू शेअर. आम्ही, मला वाटतं 6वी मध्ये असताना, जे मी साने सरांचा उल्लेख केला, त्यांनी वर्गामध्ये ना एक बादली आणली होती. ओके. आणि सगळ्यांना सांगितलं की बादलीमध्ये हात घाला आणि काय झालं ते सांगा. तर मुलं हात घालायची, कोणी, म्हणजे मुली, माझ्या वर्गात सगळ्या मुली होत्या, कोणी सांगायचा हात ओला झाला, पाणी गार झालंय, गरम आहे, असं. तर माझ्या ना असं लक्षात आलं की माझा हात वाकडा झाल्यासारखा वाटतो. ओके. तर मी सांगितलं सर माझा ना हात असा बेंड झाल्यासारखा वाटतोय. सो ही वॉज व्हेरी हॅपी. ते म्हणाले की हे ऑब्झर्वेशन आहे ना फार महत्वाचं आहे, की तर ते कशामुळे होतं, तर लाईट बेंड होतो हवेतनं पाण्यात गेल्यामुळे. आणि तो एक्सपेरिमेंट कुणी करून बघू शकतो की आपण एखाद्या भरलेल्या ग्लासमध्ये स्ट्रॉ ठेवली की ती अशी
वाकडी झाल्यासारखी वाटते. तर ते माझ्या असं तेव्हा ना मला असं ते खूप असं काहीतरी ग्रेट वाटलं होतं की हे आपल्याला कळलं. म्हणजे दिस इज समथिंग विच आय डोंट हॅव टू बाय हार्ट, दिस इज समथिंग आय डोंट हॅव टू. म्हणजे असं ना, आता फॉर एक्झाम्पल इतिहास भूगोल हे सब्जेक्ट ना मला असे फार त्रासदायक वाटायचे. कारण ते असं सगळे पाठ करायला लागायचं. आपल्या वेळी हे झालं, मग ते तहाची कलम. सो आय यूज टू फाइंड इट व्हेरी बोरिंग. आणि फिजिक्स आय यूज टू एन्जॉय. मॅथमॅटिक्स पण मला आवडायचं, पण नॉट लाईक फिजिक्स. आणि सुदैव मी जे म्हणते की निसर्गाच्या जवळ पाहिजे, तर कर्जत गाव असं ना खूप छान होतं. तर सकाळी सूर्य उगवताना आमच्या घरातनं दिसायचा. अच्छा. तर ते ना मला एक ते पण वेड होतं की तारे बघायचे, म्हणजे चंद्र वगैरे. आणि आता दिसत नाही, पण पूर्वी गावातनं असं संध्याकाळी काळोख पडला की खूप छान काळोख असायचा. आणि ते एक नैसर्गिकपणे ना असं वर बघून ते असं खूप फॅसिनेटिंग वाटायचं की ते आपण पोझिशन चेंज करतात. सो दॅट वॉज मे बी नॅचरल, एक माझी आवड होती ती. आणि कर्जतची लायब्ररी पण खूप छान होती. तिथे खूप पुस्तकं असल्यामुळे निरंजन घाटे, सुदैवानी मला माझी त्यांच्याशी नंतर ओळख झाली. अच्छा. तर त्यांची विज्ञानावरची पुस्तकं त्या काळात खूप होती. नारळीकर सरांची पण होती, पण निरंजन घाटेंची पुस्तकं लायब्ररीमध्ये असायची, आपल्या कर्जतच्या लायब्ररीमध्ये. आणि मला आठवते, मला पुस्तकं वाचायचं फार जास्त वेळ होतं. मी लायब्ररीतनं तेव्हा मुलांना मला वाटतं शनिवारी का रविवारी एक दिवस फक्त असायचा पुस्तक बदलायला. वन्स इन अ वीक. तर मी एक पुस्तक तिथे बसून पूर्ण करायची, 2-3 तास बसून, आणि मग एक पुस्तक घरी घेऊन यायची. आणि एक सैफी म्हणून एक दुकान होतं कर्जतला, त्याच्याकडे ती 4 आण्याची पुस्तकं मिळायची. सो माझी आई ती पुस्तकं घेऊन यायची. 4-4 आण्याची पुस्तकं आणायची. आणि खूप मला म्हणजे अजूनही पुस्तकांचं वेळ खूप आहे, खूप वाचायला आवडतं. तर एक भारा भागवतांनी अनुवाद केलेलं एक पुस्तक होतं, आनंदी आनंदगडे म्हणून. त्या पुस्तकामध्ये एक अशी स्टोरी होती की एक लहान मुलगी असते 17-18 वर्षाची. जस्ट घराबाहेर पडून तिने नोकरी करायला सुरुवात केलेली असते. आणि किती तिला ते सगळं त्रासाचं झालेलं होतं. ते वाचून ना माझ्या असं लक्षात आलं की एखादा छोटीशी जरी गोष्ट अचीव करायची असेल, म्हणजे सबकॉन्शियसली, आता जेवढी क्लॅरिटी मला आहे तेवढी तेव्हा नसेल, पण ती सगळी अशी बर्फाची तिथे जी वादळे येतात त्यातनं मग तिला कसा त्रास व्हायचा. तर मला असं वाटायचं की ठीक आहे ना, म्हणजे असं नाही की आपणच आहोत काही त्रास होणारे. कारण तेव्हा ना शाळेत जाणं, खूप पाऊस पडायचा. आणि कुठेही जायचं म्हटलं की तो पाऊस, मग आमचं घर लांब. तर म्हणजे इट इज देअर फॉर एनीवन अँड एव्हरीवन. म्हणजे स्ट्रगल असतोच प्रत्येकाला. आणि त्याच्यामध्ये ना तिचा एक कोट पण, म्हणजे मला थोडंसं जे आठवतंय की तुमची जी काय ॲम्बिशन आहे ती तुमच्या डोक्यावर बसू देऊ नका, की तुम्ही काहीतरी पॅशन आहे म्हणून ती गोष्ट करताय, अशा स्वरूपाचा एक त्याच्यामध्ये पॅरा होता. तो माझ्या समाऊ कायम लक्षात राहिला की आपल्याला जर काही आवडतंय तर ते आवडणारी गोष्ट करण्यासाठी आपल्याला खूप त्रास घ्यायला लागणार आहे. हे त्या पुस्तकामुळे मला असं वाटतंय की माझ्या सबकॉन्शियसली मी ते मला आठवत राहायचं बऱ्याचदा. अजूनही माझ्या डोळ्यासमोर ते चित्र येतंय की ती मुलगी कशी जात असेल. मोटिवेट करत राहिलं, तुम्हाला मोटिवेट करत राहिलं. अशी पुस्तकं वाचायची. त्यामुळे विज्ञानावरची पुस्तकं वाचायला आवडायची खूप. आणि प्रयोग करायला आवडायचे. म्हणजे मी घरात पण खूप एक्सपेरिमेंट्स करत असायची. अच्छा. आणि म्हणजे मी हे का सांगतेय की लोकांना, मुलांना आपल्या असं ॲट रँडम सायन्सला घालतात, तर ती त्याची नैसर्गिक आवड आहे का हा पण विचार केला पाहिजे. की जसं एखाद्याला चित्र काढायला आवडतं तर तो पुढे जाऊन चित्रकार होतो. तर ज्याला काही प्रयोग करायला आवडतं, विज्ञान विषयक अभ्यासातला असो किंवा नसो, विचार करायला आवडतं. आणि मी आणखीन पण इथे एक सांगेन, आय थिंक इट इज टेकिंग टू लॉंग, की BIRCचे काही सायंटिस्ट शाळेमध्ये यायचे. आपल्या अभिनवला यायचे असे रविवारी वगैरे, एक सोशल सर्व्हिस म्हणून. आणि त्यांनी ना आमच्याकडनं एक काहीतरी प्रोजेक्ट करून घेतलेला, कुठला तो मला आठवत नाही, बट आय एन्जॉयड इट सो मच की तो ना असा एक मला लक्षात आलं की हे समथिंग खूप थ्रिलिंग आहे. आणि त्यामुळे मला ते फिजिक्स आपण करूयात, प्रोजेक्ट्स करूयात. आणि खूप सुंदर त्यांनी प्रोजेक्ट करून घेतले होते. काही मॉडेल्स केलेली, त्यातली काही वर्किंग होती. ते दर रविवारी ते यायचे. तर हे सगळ्या गोष्टींमुळे मग इट वॉज लाईक माझ्या डोक्यात होतंच की आपण सायन्स करायचं.
तर बीएससी पर्यंत ना तसा काही प्रॉब्लेम नाही आला, कारण एक रुटीनली मग बीएससी झालं. पण त्याच्यात- मॅडम तेव्हा सॉरी तुम्हाला थांबवते, बीएससी करणं पण तेव्हा डिफिकल्टच हो, होतं. एवढे फार लोक करायचे नाहीत, म्हणजे ग्रॅज्युएशनच खूप लोक करायचे नाहीत, आणि जर कोणी केलं तर ते जास्त करून बीकॉम बीए करायचे. आणि बीएससी काही जणांनी केलं असेल मुलांपैकी. गर्ल्स पैकी किती होते तेव्हा? गर्ल्स मध्ये होत्या, पण नॉट लाईक की सायन्सला ओरिएंटेड नव्हते. म्हणजे एक क्वालिफिकेशन अचीव करायचं आणि मग नोकरी करायची, याच्या ह्याने जास्त करून लोक करायचे. पण मला असं पहिल्यापासून माहिती होतं की मला रिसर्च करायचं आहे. ओके. आणि तर बीएससी इज नॉट द, इट्स जस्ट अ बिगिनिंग. आणि मग थोडा कॉन्फ्लिक्ट त्यावेळेला मग घरी झाला, की माझ्याबरोबर ज्या बाकीचे माझे कझिन्स होते त्यांची लग्न व्हायला लागली, आणि गावामध्ये पण माझ्याबरोबरचं सो पीपल आस्क की हिचं लग्न कधी आहे? म्हणजे आता मुलं बघा. आणि मला ती असं वाटलं की अरे बापरे, म्हणजे इट इज गोइंग टू बी सच अ हर्डल. तर तेव्हा जरा आई वडिलांबरोबर नक्कीच कॉन्फ्लिक्ट झाला होता. माझे वडील ना तसे खूप फॉरवर्ड विचारांचे होते. अच्छा. अदरवाईज तर इंडो अमेरिकन सोसायटी म्हणून विटीलाच आहे, तिकडे मला त्यांनी एक कोर्स, मी सेकंड इयर बीएससीला असताना सुट्टीमध्ये करायला सांगितलेला, इफेक्टिव्ह रिटर्न कम्युनिकेशन अँड बिझनेस करस्पॉन्डन्स. वेकेशन मध्ये. मध्ये. अच्छा. ते पण मला खूप आवडलं, आणि मला लँग्वेजेस पण खूप आवडतात. म्हणजे पुस्तक वाचायची आवड असल्यामुळे इट इज अ बाय प्रॉडक्ट असं आपण म्हणू शकतो. ओके. आणि मग तिथे मी नंतर काही ना छोटे मोठे जॉब पण केले विन आय निडेड मनी. कारण मग मी MSc ला काही दिवस इथनं ट्रॅव्हल केलं, पण मी ह्याला होते रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स. इट इज अ व्हेरी प्रेस्टिजियस इन्स्टिट्यूट, जिथे होमी भाभा वगैरे पण शिकले. खूप चांगली इन्स्टिट्यूट आहे. तर मग इकडनं जाणं आणि येणं खूप त्रासाचं व्हायला लागलं. सो आय हॅड टू स्टे ॲट हॉस्टेल. तेवढं सपोर्ट करणं वडिलांना शक्य नव्हतं. तर मी, आणि ओव्हरऑलच एज्युकेशनचा खर्च आहे किंवा हे, तर मी अगदी फर्स्ट इयरला असल्यापासून क्लासेस घेत असे लहान मुलांचे. मी म्हणजे माझ्या वर्गातल्या काही मुली असं सांगतात की मी 10वीत असताना 10वीतच त्यांचे क्लासेस घेत असे. म्हणजे असंच, तुला येत नाही ना गणित, मग मी शिकवते असं. म्हणजे ती एक नैसर्गिक मला शिकवण्याची पण आवड आहे. म्हणजे की असं एक मोटिवेशन असतं, तुला येत नाही ना, चल मी शिकवते. असं मला कोणी सांगायला लागत नाही की तू शिकव. आय एम द फर्स्ट पर्सन टू व्हॉलेंटियर. ओके, येत नाही ना, मी शिकवते. समोरच्या माणसाला शिकायचं किती असतं माहिती नाही, पण मला आवडतं असं. मी शिकवणार. हा, तर ते मी क्लासेस वगैरे घेत होते आधीपासूनच, म्हणजे सो दॅट आय कॅन अर्न सम मनी. मग MSc झाल्यानंतर पण थोडंसं असं झालं की मला ट्रॅडिशनली जे एक त्यावेळेला MSc झालेले लोक लगेच लेक्चररचा जॉब घ्यायचे, मला तो पण नव्हता घ्यायचा. मग कारण मला मध्ये वेळ हवा होता काही एक्झाम हे करण्यासाठी. मग तेव्हा ते इमर्जन्सी ट्यूबलाईट्स, म्हणजे आता जे आपण इन्व्हर्टर म्हणतो, तर तेव्हा ते एक सर्किट आम्ही डेव्हलप केलं होतं. त्याचा एक बॉक्स असायचा. हां, मी आणि माझा एक फ्रेंड होता, आमची एक छोटीशी कंपनी पण होती, टॉरस इलेक्ट्रॉनिक्स अशी. इज इट? आणि म्हणजे ती त्याने फॉर्म केली होती, बट आय यूज टू हेल्प हिम इन दॅट. आणि इथे कर्जतमधल्या काही लोकांनी माझ्याकडनं त्या काळात घेतलेले पण आहेत, म्हणजे गरज होती खूप, कारण लाईट जायचे आपल्याकडे. मग ती ना एक साधारणतः लाईट गेल्यानंतर ती एक तासभर तरी ट्यूबलाईट चालायची बॅटरीवरती. व्हेरी नाईस. आणि तुमचं इन्व्हेन्शन होतं ते म्हणाल का? नाही, ते काय असं इन्व्हेन्शन वगैरे नव्हतं, पण एक आम्ही बनवलं होतं. म्हणजे इट वॉज नॉट अ बॉर्डर्ड सर्किट. म्हणजे आम्हीच ते बनवायचो आणि विकायचो. इन्व्हेन्शन वगैरे काही. मग विकायला कसं काय? काय नाही, असं प्रत्येकाच्या घरी मला हवी आहे का. म्हणजे माझा टार्गेट कोण होता, तर काही डॉक्टर्स होते किंवा दुकानांना लागते. तर काही लोकांनी गावात, मी बाहेर म्हणजे डोंबिवली, कल्याण वगैरे असं कुठेही विकलेले आहेत, आणि त्याचं बरं चाललं होतं ते, नाही असं नाही. तर ते असं काही ना काही मी करत होते. ओके. पण मग नंतर माझ्या लक्षात आलं की ह्याच्यातनं खूप वेळ जातोय. आणि मधल्या काळात मला असं वाटलं की भारतात ना तेव्हा एवढ्या फॅसिलिटीज नव्हत्या जेवढ्या आता आहेत रिसर्चसाठी. तर तुम्हाला रिसर्च करायचं? हां, मला PhD करायचं होतं तेव्हाच.
आणि दॅट वॉज द रिझन मी जॉब करायला मन मागत नव्हते. आणि मग आईवडिलांचं ते पण सुरू झालं की म्हणजे आता तू जॉब करशील तर तुला नवरा म्हणजे असं काय करते मुलगी, हो तर काय सांगणार ना. म्हणजे आम्ही असं नाही सांगू शकत की ती इमर्जन्सी ट्यूबलाईट विकते किंवा क्लास घेते. म्हणजे लेक्चरचा जॉब वॉज सो मच इझिली अवेलेबल. तुम्हाला मिळाला नाही कोणी किंवा अप्रोच नाही केला का? नाही, केला होता कितीतरी Schools, लोकांनी केलेला. colleges. पण मी नव्हते जात. म्हणजे अभिनव ज्ञान मंदिर या शाळेत तर मी इतक्या वेळा इंटरव्ह्यू दिलेला आहे. अच्छा. आणि ते लोक मला असं म्हणाले पण की तू येते इंटरव्ह्यू देते, आम्ही तुला सिलेक्ट करतो आणि मग तू सांगते नाही नाही मला दुसरं काहीतरी करायचं. असं झालेलं आहे 3-4 वेळा तरी मी Is it? शाळा BSc नंतर गेलीये, MSc नंतर गेलीये, आणखीन परत एकदा गेले होते ज्युनियर कॉलेजसाठी, असं केलेलं आहे. मग काय झालं की मी ज्या कॉलेजमध्ये शिकत होते ते चावरे सर माझे मेंटर होते. हो. तर ते मला काय म्हणाले की तू जरी PhD केली तरी तू रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये जाऊच शकतेस, पण मग हे असं काहीतरी ह्याच्यामध्ये तुझा ना वेळ जातोय की इट इज मोर ऑफ लाईक मार्केटिंग. तर तुझा सब्जेक्टशी पण टच जातो, कारण तू प्रॉडक्ट बनवलं पण ते विकायला पण लागतंय ना. आम्ही काही सेल्समन वगैरे पण ठेवले होते, पण त्यांनी काय थोडं फसवायला सुरुवात केली की स्वतःच प्रॉडक्ट म्हणून विकायला लागले आणि आम्हाला सांगितलं सेल नाही झाला असं. आणि कर्जतमध्येच लोकांनी मला सांगितलं की तुझे सेल्समनना असं करतायत. अच्छा. तर त्याच्यामुळे माझ्या लक्षात आलं की आपल्याला जे PhD करायचंय त्याच्यासाठी ह्या एंटरप्राइजचा काही उपयोग नाहीये. सो आय जॉईन बिर्ला कॉलेज. म्हणजे मी तिथे थोडी रिलक्टंटली गेले, पण मग ते सर म्हणाले की तू एक 6 महिने शिकवून बघ तुला कसं वाटतंय, देन इफ यू फील की नाही आवडत आहे तर यू ग्रेट. फिजिक्स शिकवायला? हा, सिनियर कॉलेजला. सिनियर कॉलेजला फिजिक्स शिकवायला. आणि त्यावेळेला ना सिनियर कॉलेजला एकच म्हणजे कंडिशन होती, यू शुड हॅव आय थिंक फर्स्ट क्लास इन MSc. आणि तेवढा फिजिक्समध्ये ना मिळायचे नाहीत लोक, त्यामुळे मला काय असा जॉबचा प्रॉब्लेम नव्हता. तर त्यांना पण हवं होतं म्हणजे कोणीतरी. सो आय जॉईन. थोडीशी रिलक्टंटली गेले मी, म्हणजे पण तिथे जॉईन केल्यानंतर मला आवडलं, पण ते मला शिकवायला तसंही आवडत होतं. आणि मग माझा एक फ्रेंड म्हणाला की तू US ला ट्राय कर. मग ते GRE TOEFL, मग मला ते उलट बरं पडलं की एक फिक्स इन्कम पण सुरू झालं. आणि ॲज यू आर इन द सब्जेक्ट, तुम्हाला सब्जेक्ट टेस्ट असते, म्हणजे इट इज अ 3rd एक्झाम. GRE इज फॉर युअर जनरल नॉलेज, TOEFL इज फॉर इंग्लिश, आणि एक सब्जेक्ट टेस्ट असते. तर त्याच्यासाठी मग मला ते फर्स्ट इयरपासून परत अभ्यास करायला लागणार होता, तो आणायचे तिथे मला करायला लागलं. मग ते आम्हाला 2 युनिव्हर्सिटीजमध्ये ॲडमिशन पण मिळाली अमेरिकेत. पण प्रॉब्लेम झाला, ते बँक गॅरंटी म्हणून एक द्यायला लागते. म्हणजे बँक गॅरंटी म्हणजे वेन यू गो टू US, तुम्हाला एक काही तुमच्याकडे पैसे आहेत असं दाखवायला. शिकायला पण? हा, म्हणजे शिकायला तुम्ही जाणार होता, तुमचा विचार चाललेला तुम्ही तिथे जाऊन PhD करणार, त्याच्यासाठी पण तुम्हाला तिथे अमाऊंट लागते. आणि तिथे ना 2-3 प्रकार असतात. एक यू गेट अ फुल स्कॉलरशिप, मग तेव्हा ती लागत नाही, पण मला पार्शियल स्कॉलरशिप मिळाली होती. ओके. म्हणजे समजा फी असेल त्याच्या 50% की काय, आता एवढं लक्षात नाही माझ्या डिटेल्स, पण जर पार्शियल स्कॉलरशिप असेल तर तुम्हाला ते बँक गॅरंटी दाखवावी लागायची. आता रूल्स पण खूप बदलले, तेव्हा रूल्स खूप वेगळे पण होते. ही कुठल्या सालची गोष्ट असेल? दिस वॉज 87-88. आणि तुम्ही US ला जायचा विचार केला? आणि तेव्हा आणखीन पण एक हे होतं की कर्जतून इंटरनॅशनल हे पण नाही, तर माझे वडील ह्याला जायचे, GPO ला जायचे, ते ऍप्लिकेशन वगैरे ना सगळे टाईप करायचे. म्हणजे खूप फनी स्टोरीज सांगता येतील की कर्जतला तसे टाईप करणारे लोक नाहीत. माझ्या कॉलेजमध्ये मग एक हे होता, पिऊन होता, त्याच्या घरी चांगला टाईपरायटर होता. अच्छा. मग तो करून द्यायचा टायपिंग, कारण त्यांचा फॉर्म यायचा ना, त्या बरोबर त्या फॉर्ममध्ये ऍडजस्ट करून ते टाईप करायला लागायचं. टू मेक अ ट्रान्सक्रिप्ट वगैरे, इट वॉज टू बी ऑल्सो व्हेरी हेक्टिक. कारण आता कसं इंटरनेट असल्यामुळे ना ऑनलाईन आपण पटापट एडिट करू शकतो, तशी ती सोय नव्हती तेव्हा. आणि ती फीज सगळे डॉलर्समध्ये भरायला लागायची. मग ते गेटिंग दॅट रेमिटन्स आणि एव्हरीथिंग सगळं मुंबईला जायचं. म्हणजे माझ्या वडिलांनी मग तेव्हा मला नक्कीच थोडीफार मदत केली होती, नाही असं मी म्हणणार नाही. दो ही वॉज लाईक अगेन्स्ट, ती करतेच तर मग ती मदत ती मला करायची. मदर वॉज नॉट व्हेरी मच हॅपी, पण वडील करायचे. एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये लग्नाचं तुम्ही म्हणत होता, ते झालेलं का? नाही, तोपर्यंत नाही, तुम्ही फोकस्ड होतात की मला आता USA ला जायचं, PhD करायची ऍक्च्युली. हा, आणि मग ते
झालं नाही. युएसए ला जाऊन का पीएचडी आपल्याकडे इथे तेव्हा ना एवढा स्कोप नव्हता. कशासाठी माझा जो म्हणजे सब्जेक्ट PhD जे फिजिक्स मध्ये मला 2-3 टॉपिक्स त्या काळात ना सेमीकंडक्टर्स खूप हे होतं आणि Okay. तेव्हा भारतामध्ये त्याची जस्ट बिगिनिंग झाली होती. ओके. तर आता सुद्धा म्हणजे सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजीवरती काम करणारे लोक आता खूप आहेत. म्हणजे मी स्वतः पण नंतर केलं, पण आधी तेव्हा एवढं नव्हतं, फॅसिलिटीज खूप कमी होत्या. ओके. सो US वॉज अ बेटर ऑप्शन. आणि एक मुंबईला TIFR आहे, BRC आणि मुंबई युनिव्हर्सिटी, हे 2-3च सेंटर होते. आणि गेटिंग इन टू ऑल दिस बिकॉज ऑफ मग एव्हरीबडी यूज टू कम देअर. त्यामुळे US ला थोडं जास्त ओपनिंग होतं, जास्त ॲडव्हान्स फॅसिलिटीज होत्या, म्हणून तिकडे जायचं होतं. ओके. तर पण ते मग ते बिकॉज ऑफ दॅट मनी प्रॉब्लेम ते मटेरियलाइज झालं नाही. सो देन आय कंटिन्यूड हिअर. मग माझं लग्न झालं, मग ते नॅचरली एक गॅप होते, तशी गॅप झाली. मग देन आय थॉट आय विल शिफ्ट टू थिअरॉटिकल फिजिक्स. म्हणजे फिजिक्समध्ये 2 भाग असतात, एक एक्सपेरिमेंटल आणि थिअरॉटिकल. ओके. माझी स्वतःची आवड एक्सपेरिमेंटल फिजिक्सची आहे, पण मग लुकिंग ॲट एव्हरीथिंग मला असं वाटलं की आपण थेरॉटिकल फिजिक्सकडे वळूयात, की ते मला घरी बसून पण करता येईल. ओके. म्हणजे लग्न झाल्यानंतर आपल्या फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज वाढतात, नंतर मुलगी झाली, अच्छा. तर मग मला असं वाटलं की थेरॉटिकल फिजिक्स जे मी घरी बसून करू शकेन विल बी बेटर. Okay. कारण मग मला फॅसिलिटीजसाठी दुसऱ्यांवरती अवलंबून राहायला लागणार नाही. मग तेव्हा ना मग कुठून तरी मला असं कळलं की UGC युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन पैसे देतं रिसर्च प्रोजेक्ट करायला. अरे वा. तर मी पहिला प्रोजेक्ट आय थिंक 99 मध्ये लिहिला. इट वॉज थेरॉटिकल प्रोजेक्ट. आणि तेव्हा मी सांगेन की कम्प्युटर्स वगैरे खूप नवीन होते, आणि मी ॲप्लिकेशन केलेला आय थिंक 40,000 साठी. आणि UGCने मला सांगितलं की तुम्हाला जास्त पैसे लागतील, म्हणजे आणि दे गिव्ह मी मोर मनी, आय थिंक 1,20,000 वगैरे दिले. तेव्हा आजही 1,20,000 केवढी मोठी अमाऊंट. आणि त्यांना तो प्रोजेक्ट खूप आवडला, आणि त्यांनी मग मला रिवाईज करून प्रॉबेबली ना असं खूप कमी लोकांना वाढवून पैसे मिळतात. हो, म्हणजे हे म्हणजे तेव्हा मी तर खूप इनएक्सपिरियन्स होते की हाऊ टू राईट अ प्रोजेक्ट आणि हाऊ टू गेट द मनी, हे मला एवढं माहिती नव्हतं. बजेट का ठेवून येतात वाढवून, ते पण 3 टाइम्स तुमचा वाढवून आला. आणि एक कम्प्युटर मी घेतला डेडिकेटेडली, माझा होता तो. तर दॅट वॉज अ न्यूज इन द कॉलेज की शी हॅज हर ओन कम्प्युटर. म्हणजे अख्ख्या कॉलेजमध्येच तेव्हा 2 कम्प्युटर होते, आणि माझा खूप असा एकदम, आणि मी असं म्हणू शकेन की मी असं खूप भावपण खायची माझ्याकडे माझा कम्प्युटर आहे, नोबडी शुड इव्हन टच इट वगैरे असं. बरोबर. पण त्याच्यामध्ये सुद्धा ना काय झालं, आय गॉट स्टकअप, कारण त्यावेळेला ना तेवढी ॲडव्हान्स सॉफ्टवेअर्स माझा प्रोजेक्ट करण्या इतकी नव्हती. त्या प्रकारचं काम ना मी अलीकडे बघायला लागली. म्हणजे तेवढा एक्सपर्टाईज जो मला प्रोग्रॅमिंगसाठी पाहिजे होता तो त्या काळात अवेलेबल नव्हता. ओके. त्यामुळे मग मला ना त्या दिशेने जाता येईना. बट काय से की त्याच्यातनं मग मला ना नॅनो सायन्स अँड म्हणजे ते माझं जे काम होतं त्याच्यामध्ये जो एक कोर त्याचा हे होता की सेल्फ इमर्जिंग स्ट्रक्चर्स. तर त्याच्यातनं माझ्या लक्षात आलं की मे बी नॅनो टेक्नॉलॉजीच्या ह्याने मी गेले तर मी हे, आणि मग मला तेव्हा हे पण कळलं होतं की आता थेरॉटिकल पण आपल्याला नाही जमणार आहे बिकॉज ऑफ द कम्प्युटेशनल लिमिटेशन्स. ओके. आणि मला ते लक्षात आलं की आय एम नॉट व्हेरी मच हॅपी विथ ओनली थिअरी, आय वुड लाईक टू डू द एक्सपेरिमेंट्स. मग प्रॉब्लेम असा झाला की मी जेव्हा PhD साठी अप्रोच करायला लागले मग मला कोणी घ्यायचं नाही. की मी सांगायचे ना मी कर्जतून येते, मग मी जॉब पण करत होते, लग्न होऊन प्लस एक मुलगी पण आहे. मग कुणाहीकडे गेलं की मी तुमच्याकडे PhD करायला येऊ का, तर ते असे सगळे काठ म्हणजे खूप सारे हर्डल्स आणि खूप सारे निगेटिव्ह पॉइंट्स माझ्या म्हणजे विरोधात जायचे. आणि मग जनरली काय होतं लोकांची ना ही पण एक मिसकन्सेप्शन आहे की यू हॅव टू बी व्हेरी मच यंग टू डू PhD. असं काही नाही आहे ॲक्च्युली. म्हणजे मी माझ्या अनुभवावरनं सांगते की मग माझं तोपर्यंत मी आय हॅड क्रॉस 35-36 मी ऑलरेडी झाले होते. ओके. मग लोकांना वाटायचं की यंगस्टर पाहिजे आपल्याला बिकॉज लॉट ऑफ एक्सपेरिमेंटल वर्क यू नीड सो मच ऑफ फिजिकल स्ट्रेंथ ऑल्सो. मग तर तू कसं करणार, म्हणजे आता वय पण झालं जास्त असं.
एवढं पण नाहीये. 30 and 35 द बिगिनिंग ऑफ लाईफ आहे ना. नाही, फॉर रिसर्च ना जनरली दे लाईक यंग पीपल, म्हणजे जे 20 वर्षाचे 22 वर्षाचे त्यांना, म्हणजे तेव्हा ब्रेन ना खूप फ्रेश असतो. म्हणजे ऑल बिग, मी म्हणेन की ज्या मोठे मोठे शोध लागलेत ना ते सायंटिस्ट वयाच्या 17, 18, 19 वर्षे त्यांनी लावलेले. सो ॲज यू ग्रो ओल्ड, एक ती पण मिसकन्सेप्शन आहे असं मी म्हणेन. मी ज्या प्रकारचा रिसर्च केला त्या प्रकारचा रिसर्च करायला काही अगदी खूप तरुण असायची गरज नाही. खूप नोबेल प्राइज विनिंग करायला लागत असेल, पण आम्ही ज्या प्रकारचा रिसर्च मटेरियल सायन्समध्ये मी केलं, सो एज शुड नॉट बी अ बॅरियर इफ यू हॅव गॉट दॅट मच ऑफ विल पॉवर. इट्स जस्ट अ नंबर ऍक्च्युली. तर ते सगळ्यातनं मग एक दिवस मी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च TIFR, जे कोलाब्याला आहे, तिथे गेले होते एका सरांकडे ऍप्लिकेशन करायला PhD च. म्हणजे मग काय झालं की समजा मला PhD करायचंय, माझं हे पहिल्यापासून ठरलं होतं की इट हॅज टू बी सेमीकंडक्टर नॅनो पार्टिकल्स. तर मग त्याच्यासाठी लागणाऱ्या फॅसिलिटीज त्या इन्स्टिट्यूट्समध्ये होत्या. तर मग ते कसं आपण हे करायचं, जायचं. तर एका सरांकडे मी गेले, तर तिथे डॉक्टर रघुनाथ माशेलकर बसले होते, मोठे सायंटिस्ट, म्हणजे पद्मविभूषण वगैरे आहेत. तर त्यांना आता आठवणार पण नाही की असं आपण कोणाला मदत केली होती, बट आय एम सो ग्रेटफुल टू हिम की त्यांनी माझं एकंदरीत सगळं, ही वॉज जस्ट देअर. तर त्यांनी ते जे त्यांच्याकडे मी गेलेले ते असं जवळजवळ नाही म्हणायच्या मूडमध्ये होते, पण मग ते मोठे सायंटिस्ट होते आणि मग ते म्हणाले की गिव्ह हर अ चान्स, असं करू नका की तुम्ही तिला चान्स दिला तर मे बी आफ्टरवर्ड यू कॅन कर्टेल, तुम्ही थांबवू शकता तिला. तर मग मला ती फॅसिलिटी मिळाली, एक मला हवी होती ती. आणि मग मी जवळजवळ 1.5-2 वर्ष करत राहिले काम. मग वन फाईन डे काय झालं की माझ्या लक्षात आलं की ती ना लाईन चुकली आहे, ते होत नाही आहे तसं. म्हणजे कशाची? रिसर्चची का? रिसर्चची. म्हणजे जो एक्सपेरिमेंट आम्ही प्लॅन केलेला, बाय दॅट टाईम युनिव्हर्सिटीजमध्येच एक डॉक्टर वर्षा भट्टाचार्य म्हणून आहेत, त्यांनी मला स्टुडंट म्हणून घेतलं. बिकॉज कुठेतरी आम्ही ना एकत्र काहीतरी कोर्स केला होता. सो शी यूज टू नो मी. आणि त्यांना हे असे वाटले नाहीत हे बॅरियर्स. म्हणजे त्यांचं एवढंच म्हणणं पडलं, ॲज लॉंग ॲज यू आर डुईंग युअर वर्क, तू कसं करते, काय करते, कुठे राहते, मला त्याच्याशी काही देणं नाही. रिझल्ट इज हां, पण फॅसिलिटीज त्यांच्याकडे पण तेवढ्या नव्हत्या, कारण त्यांचं काम थोडं वेगळ्या दिशेने होतं. अच्छा. माझं काम थोडं वेगळं होतं. सो शी सेड की पण हा स्ट्रगल तुला करायला लागेल. तर म्हटलं बघूयात, आता काहीतरी तर करायला पाहिजे. सो आय यूज टू गो टू मेनी प्लेसेस, IIT असेल. अच्छा. आणि तर मग तिकडे काम केलं, 1-1.5 वर्ष केलं, जास्त पण झालं असेल, 2-2.5 वर्ष पण गेली असतील. देर वॉज नो सक्सेस. जे तुम्हाला फॅसिलिटी तुम्ही जे म्हणताय, त्या फॅसिलिटीसाठी एक्सपेरिमेंट करायला सुरुवात केली, दॅट इज कॉल्ड ॲज आयन इम्प्लांटेशन. तर त्याच्यासाठी आम्हाला एक टाटॅनियम नावाच्या ह्याचा बीम हवा होता. ओके. तर तो बीम आम्हाला जनरेट करता येत नव्हता. ओके. तर मग तिथे त्यांनी असं एका दिवशी मला सांगितलं की तुम्ही ना आता आपण हे थांबूयात, कारण इट इज नॉट रिअली हॅपनिंग. ते नाही आपल्याला बीम. किती दिवसांनी मॅडम हे? जवळजवळ 2-2.5 वर्ष गेली. तुम्ही 2-2.5 वर्ष तो बीम हे करण्यासाठी प्रयत्न करत होतो, पण तो नाही झाला. मग मी डिप्रेस झाला असाल. हां, डिप्रेस झाले खूप. आणि ज्या दिवशी त्यांनी मला हे सांगितलं आता आपण हे थांबवतोय, खरोखरच म्हणजे मी फार, म्हणजे की म्हणजे मी परत 0वर आले. आणि आता मी तोपर्यंत बाय दॅट टाइम आय वॉज 38-39. मुलगी पण थोडी मोठी होत होती. सो ॲज अ मदर मला तिच्याकडे पण असं वाटायचं आपण लक्ष द्यावं, म्हणजे तिचा अभ्यास घेणं, हे करणं. आणि ते पण मिस झालं ह्या रिसर्चच्या वेळेस. थोडं तिथे पण कमी पडलो आणि आता रिसर्च पण हातात. पण माझ्या बाबतीत नाही, काही चांगल्या गोष्टी अशा घडल्या की आमच्या कॉलेजचं मॅनेजमेंट, म्हणजे प्रिन्सिपल डॉक्टर नरेश चंद्र जे आहेत, ते खूपच सपोर्टिव्ह होते. म्हणजे द वन हू इज लाईक टू डू समथिंग, ते खूप सपोर्ट करायचे. सो सुट्ट्या ॲडजस्ट करून देणं, किंवा तेव्हा ना कॉलेजला सुट्ट्या पण खूप असायच्या, म्हणजे त्या सुट्टीमध्ये मला जाता यायचं. किंवा रेग्युलर सकाळी टायमिंग घेऊन मग दुपारनंतर असं फॅसिलिटी मिळत होती. म्हणजे तसा तो एवढा प्रॉब्लेम नव्हता, पण जाऊन उपयोग काय, असे ते प्रॉब्लेम झाले होते. तर ज्या दिवशी मला हे कळलं की आता हे होणार नाही आहे, काहीतरी करायचं, म्हणून मी जस्ट त्या TIFR मधून अशी चालत अशी गेले. ते RC चर्च म्हणून आहे तिकडे. अच्छा.
तर तिथे एक असं कोट लिहिलं होतं, वेन गॉड क्लोजेस वन डोअर ओपन्स द अदर. तर मी म्हटलं बघूया आपल्यासाठी कुठलं ओपन होतंय का, असं लिहिलंय कोट. म्हणून मी केम बॅक. तर मला त्या TIFRच्याच गेटला तेव्हाचे डीन होते डॉक्टर कुरूप म्हणून. त्यांची माझी अगदी थोडी ओळख होती, कुठेतरी अशी एक जुजबी म्हणतो ना आपण. माझा चेहरा बघून प्रॉबेबली आय वॉज क्राईंग, आय डोंट रिमेंबर. त्यांनी असं विचारलं की त्यांचा ते शब्द अजून माझ्या लक्षात आहेत, हॅलो यंग लेडी, व्हॉट्स रॉंग विथ यू, असं काहीतरी बोलले. तर मला ना एकदम असं भरून आलं की माझी ना, आणि अशा मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये ना तुमच्याशी कोणी नीट बोलत पण नाही. म्हणजे यू आर सच अ स्मॉल पर्सन इन दॅट एंटायर ॲटमॉस्फिअर, की कोण तुमची दखल घेणार. आणि मी तर तिकडे व्हिजिटर म्हणून जात होते. तर त्यांनी एवढं ह्यानी विचारलं, तर मी म्हटलं सर माझं ना सगळं आता PhD गेलंच, माझा एक्सपेरिमेंटच होत नाहीये. तर मग ते म्हणाले काय तुमचा एक्सपेरिमेंट आहे वगैरे असं. मग ते मला एका कॅन्टीन, तिथे TIFRचं कॅन्टीन आहे, खूप छान कॅन्टीन आहे, असं समुद्र दिसतो. अँड you get such a nice feel over there. It's a lot of positivity because I think many people think on some big problems. तर मग त्यांनी मला ना एक त्याचा सोल्युशन दिलं. हीच अ वेटरन, ही वॉज अ वेटरन सायंटिस्ट. त्यांनी मग ते सजेशन दिलं. तर मग ज्या फॅसिलिटीला ते करायचं होतं, मी वॉज इन चार्ज ऑफ दॅट. त्यांनी तिथे फोन करून सांगितलं की यांचं असं असं काम करायचं आपण. तर मग एकदम मग परत नवीन हे सुरू झालं. माझ्या एक लक्षात आलं की देर इज नो डेड एंड इन रिसर्च अँड मे बी इन लाईफ ऑल्सो. वा, की तुम्ही बेंड करा, तुमचा रस्त्याला वळलात तर मग दुसरं काहीतरी असतं. डोंट चेंज द डेस्टिनेशन, चेंज द वे आउट. बेंड असेल ज्याला आपण डेड एंड समजतो. मग त्या ह्याने सुरू केलं काम करायला. पण मलाच तोपर्यंत कळलं होतं की आपण जे करतोय त्यांनी पण आपला प्रोजेक्ट होणार नाही. त्याच्यासाठी मला दिल्लीमध्ये एक इंटर युनिव्हर्सिटी ॲक्सिलेटर सेंटर म्हणून संस्था आहे. अच्छा, खूप मोठी संस्था आहे. तर तिथली फॅसिलिटी लागणार असते. पण तिथे ना इट इज टू मच कॉम्प्लिकेटेड टू इवन गेट इन देअर. कारण तिथे तुम्हाला आधी प्रपोजल करावं लागतं, ते सबमिट करायला लागतं, मग ते कमिटी रिव्ह्यू करते, देन यू हॅव टू गिव्ह प्रेझेंटेशन, देन दे ॲक्सेप्ट यू. सो इट इज अ लॉंग प्रोसिजर ऑल्सो, अँड दॅट टू इन दिल्ली. तर पण तरी सुद्धा ना मी रात्री, म्हणजे आपण म्हणतो ना कधी कधी बून इन डिस्गाईज, तर कर्जतला ना त्या काळात खूप जास्त पॉवर कट असायची, 4-4 तास लाईट नसायचे. येस. आणि इंटरनेट ते BSNLचंच होतं, ते खूप स्लो असायचं. तर ते रात्री जरा ना चांगला त्याला हे मिळायचं. हा कुठल्या सालची गोष्ट असेल आता? 2003 समथिंग. ओके, 2020-22 वर्षापूर्वीची गोष्ट. तर मी रात्री त्यांना ना 1 वाजता माझं प्रपोजल लिहून मेल केला. रात्री का? ते इंटरनेटचं कनेक्शन मिळावं म्हणून. म्हणजे रात्री फास्ट असेल म्हणून, बाकीचे सगळे झोपलेले असायचे. लाईट पण असायचे ना. दिवसा मला आठवतंय की सकाळी काहीतरी 4 तास, संध्याकाळी 4 तास असे लाईट नसायचे. पण रात्री 1-1.5 नंतर लाईट असायची. तर मी तो 1 वाजता मेल केला. आणि ज्यांना तो पाठवला होता त्या सरांचं नाव आहे डॉक्टर कांजीलाल. ओके. तर ते ना रात्री त्यांची मेल बघण्याची वेळच 1 वाजताची. असं ना, ते खूप बिझी सायंटिस्ट आहेत. आणि दिवसभर झाल्यानंतर नवीन प्रपोजल काय आली, सो ते रात्री काम चालू करायचं. तर ते रात्री 2 तास मग मेल बघायचे. 1 वाजल्यानंतर 3 वाजेपर्यंत मेल चेक करायचे. ही टू गेट. तुम्हाला नव्हतं माहिती ना हे? नाही, त्यांची माझी ओळख पण नव्हती. जस्ट एक वेबसाईट वरती नाव बघितलं आणि आय जस्ट सेंट हिम अ मेल. गॉड ओपन द डोअर काइंड ऑफ. तर त्यांनी माझा पहिला मेल, माझाच बहुतेक त्यांनी बघितला. दिस इज व्हॉट ही लेटर ऑन टोल्ड मी. ही ऑल्सो रिमेंबर्ड, कारण मी जे प्रपोजल बनवलं होतं त्यांना स्वतःलाच त्या प्रकारचं काम करायचं होतं. अच्छा. सो ही वॉज व्हेरी हॅपी टू रीड माय प्रपोजल. दिस इज ऑन व्हॉट ही लेटर ऑन टोल्ड मी. आणि मग त्यांनी सांगितलं मला की मेल केला परत की यू कम टू दिल्ली फॉर 8-10 days फॉर सम टाईम, वी विल डिस्कस. एका दिवसात होणार नाही. आणि यू डू सम लिटरेचर सर्वे, म्हणजे आधी काय काय केलं कोणी वगैरे, आणि मग आपण तुझं ड्राफ्ट करू प्रपोजल. सो तेव्हा अशी परिस्थिती होती की इंटरनेट ॲक्सेस आता आपल्याला मोबाईल फोनमध्ये पण आहे. तर एक सायबर कॅफे होता कल्याणला. त्या मुलाला माझ्या मी ईमेलचा पासवर्ड देऊन ठेवला होता. ओके. आणि त्याला मी सांगायचे की तुझं जरा मध्ये मध्ये चेक कर, अँड एनी मेल विच यू फील की काहीतरी वेगळं आहे तर तू मला कळव. कारण प्रत्येक वेळेला सारखं ते चेक करायला जाणं
माझी नोकरी पण होती, तर पॉसिबल एवढं मला ते एकटी ऍक्सेसिबल पण नव्हतं एवढं हा. इझिली सगळ्या गोष्टी तर आपल्याला. मग त्याने मला कॉलेजच्या नंबरवरती फोन केला की मोबाईल नव्हते ना तेव्हा एवढे, हा हा की लँडलाईन. मॅडम तुम्हाला ना कुठला तरी दिल्लीचा मेल आलाय. तर मी लगेच गेले, मला लगेच क्लिक झालं आणि आय नेव्हर एक्सपेक्टेड इव्हन अ रिप्लाय. म्हणजे मी तर असं ठरवलं होतं की आपण बघूयात की कोणी आपल्याला दिल्लीला एकदा जाऊन आपण भेटून पण येऊ शकतो वगैरे असं. पण त्यांचा रिप्लाय आलेला बघून आय वॉज लाईक हेवन्स म्हणतो तसं. पण लगेच आला रिप्लाय का अगदी कसं? लगेच, म्हणजे मी रात्री 1 वाजता केला ना तेव्हाच त्यांनी रिप्लाय केला. कारण त्यांचा फर्स्ट म्हणजे हा. तुमचा एकदम वर होता बरं, मेल. बरं. पहिलाच मेल माझा असणार त्यांनी जेव्हा ओपन केला असेल. येस. सो मी गेले आणि मग मग मी असं म्हणेन माझा रिसर्च मधला स्ट्रगल ना टू अ ग्रेट एक्सटेंट मग कमी झाला, बिकॉज आय हॅड सच अ मेंटर. ही इज अ पॉवरफुल सायंटिस्ट इन मटेरियल सायन्स. म्हणजे तुम्हाला अशी जे एक बॅकिंगची गरज असते ती मला मिळाल्यामुळे मला खूप डोअर्स, मी असं म्हणेन आय एम सो ग्रेटफुल टू हिम. मला खूप डोअर्स ओपन झाले. मग माझा PhD देन बिकेम, आणि मला बाय दॅट टाइम मला UGCची फेलोशिप पण मिळाली फॉर 2 years, विच इज अ पेड लीव्ह. ओके. त्यामुळे मग मला असं कॉलेज पण करा, हे करा, असं करायला करायची लागलं. गरज नाही. पण हेक्टिक म्हणजे कसं होतं, द एक्सपेरिमेंट्स आर व्हेरी हेक्टिक. म्हणजे आय हॅव टू ट्रॅव्हल ऑलमोस्ट एव्हरी मंथ, ऑलमोस्ट 1 वीक मला दिल्लीला जायला लागायचं. आणि ते बीम टाईमचे एक्सपेरिमेंट्स खूप वेळ चालतात, खूप किचकट असतात. जे रिसर्चमध्येच ना खूप फ्रस्ट्रेशन्स असतात. म्हणजे खूप पेशन्स लागतो तुम्हाला आपल्याला हवे तसे रिझल्ट मिळायला. 1000 टाइम्स रॉंग गेल्यावर तो हा. फर्स्ट राईट येतो असं पण होतंय. मग बाय दॅट टाइम मला UGC कडनं फेलोशिप मिळाली, विच इज अ पेड लीव्ह फॉर 2 years टू कम्प्लीट युअर रिसर्च. मग त्यामुळे तसा मग लीव्ह किंवा असा हा प्रश्न नव्हता. बट रिसर्च इटसेल्फ ना खूप फ्रस्ट्रेटिंग पण असतं, म्हणजे एस्पेशली वेन यू आर न्यू. आपण खूप असं वाटतं की मी हे काम केलं, आता मला याचे रिझल्ट मिळाले पाहिजे. तसे ते मिळत नाहीत पटकन. यू हॅव टू कीप ऑन डुईंग. काही गोष्टी वर्क होतात, काही होत नाहीत. पण मॅम गाईड वॉज व्हेरी कोऑपरेटिव्ह. म्हणजे काही लोकांना ना गाईड इटसेल्फ इज ट्रबलसम. पण म्हणजे त्या रिसर्च मधला पहिला ऑब्स्टॅकल आपला स्वतःचा गाईडच असतो. पण माय गाईड वॉज व्हेरी व्हेरी नाईस पर्सन. आणि त्यांचं नाव डॉक्टर वर्षा भट्टाचार्य, फ्रॉम युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई. ओके. शी वॉज व्हेरी काइंड लेडी. आमची खूप चांगली वेवलेंथ मॅच झाली, व्हेरी एलिगंट. आणि त्या स्वतः IIT मधनं PhD केलेली आहे. ओके. सो त्यांना पण माहिती होतं की एक वर्किंग वुमन आहे मी आणि घरच्या मदर. रिस्पॉन्सिबिलिटीज. येस. तर त्यामुळे त्या म्हणजे, आणि तसं माझ्याकडनं काही झालं पण नाही की मी बाई आहे म्हणून किंवा मुलगी आहे म्हणून किंवा घरच्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत म्हणून मी एखादी गोष्ट डिले केली, असं माझ्याकडनं पण नाही व्हायचं. तर मग तसं मग PhD व्हायला मग तसा प्रॉब्लेम नाही आला. पण जे यंग रिसर्चर्स आहेत त्यांच्यापैकी जर कुणी हे बघितलं तर मी सगळ्या, म्हणजे माझे स्टुडंट्स आहेत, नंतर मी स्वतः स्टुडंट्सना गाईड वगैरे केलं, की हल्लीच्या मुलांचं मी बघितलंय की त्यांना लगेच असे रिझल्ट्स हवे असतात. तर रिसर्चमध्ये ना खूप जास्त पेशन्स लागतो. यू हॅव टू कीप ऑन ट्राईंग. कधीतरी तुम्हाला एक मोमेंट असतो की हां चला, बट यू गेट वन रिझल्ट दॅट गिव्ज यू अनदर सेव्हरल प्रॉब्लेम्स, म्हणजे जे तुम्हाला आधी माहिती नसतं. त्यामुळे मग असं होत नाही की हा झालं आता, की तुम्हाला एक रिझल्ट मिळाला, अरे ह्या रिझल्टमुळे मला पुढचं कळतं. सो दॅट इज अ बिग जर्नी. ओके. मग त्याच्यानंतर मी स्वतःच प्रोजेक्ट्स लिहिले अनेक. म्हणजे बाय दॅट टाइम मला कांजीलाल सरांकडनं खूप चांगलं ट्रेनिंग मिळालं रिसर्चमध्ये. कसं, कारण इंटरनॅशनल लेवलला पेपर्स पब्लिश करायला खूप जास्त एक ट्रेनिंग लागतं. म्हणजे असं पहिले पेपर्स रिजेक्ट व्हायचे बिकॉज द डेटा रिप्रेझेंटेशन अनालिसिस कळायचं नाही कसं करायचं. सो दोज वेअर ऑल्सो मोमेंट्स ऑफ फ्रस्ट्रेशन, की असं वाटायचं. म्हणजे एकाच दिवशी तर मला असं वाटलं की आपलं हे सगळं चुकलंच आहे की काय, अख्खं लाईफचं गणित चुकल्यासारखं का? रिसर्च. ओके. कारण वेन देर इज सो मच ऑफ रिजेक्शन. कारण माझं काम ना त्या काळात खूप नवीन होतं, त्यामुळे जे रेफरी ते बघायचे ना त्यांना ते कन्व्हिन्सिंग नाही वाटायचं. असं वाटायचं की नाही. सो देर इज टू बी मेनी क्वेरीज. मग असे 3-4 पेपर माझ्याने रिजेक्ट झाले. म्हणजे त्यांना नाही समजायचं असं म्हणायचं का तुम्हाला? नाही की वेन द वर्क इज न्यू, तेव्हा तुम्हाला ना खूप सपोर्टिंग हे द्यावं लागतं. म्हणजे यू हॅव टू बी मोर क्लिअर अबाउट युअर थॉट्स,
ते नवीन असल्यामुळे मला एवढं जमायचं नाही. मग ते ना खूप क्वेश्चन्स काढायचे, ह्याचं तुम्ही काय केलं, त्याचं काय केलं. आणि मग ते ना असं मला नंतर नंतर वाटायला लागलं की हे आपण जे काम करतो हे बहुतेक चुकीचंच आहे, म्हणजे ॲज देर आर सो मेनी क्वेश्चन्स कमिंग. तर मी शेवटी कांजीलाल सरांना असं म्हटलं की सर, म्हणजे मी जे करते ते बरोबर करते का, कारण की एवढे कमेंट्स येत आहेत. ते म्हणे इट इज गुड, कारण एवढे कमेंट्स येत आहेत ना, म्हणजे ते त्यांना ते म्हणजे दे आर ट्राईंग टू अंडरस्टँड व्हॉट यू आर डुईंग. येस. दिस इज अ इनिशियल रिजेक्शन. पण त्याने खूप तेव्हा मला सपोर्ट केला. पण नंतर मग माझे खूप चांगल्या जर्नल्समध्ये पेपर वगैरे यायला लागले. छान. आणि मग ते टेक्निक पण कळलं, हाऊ टू प्रेझेंट डेटा. दॅट वॉज लॅक ऑफ एक्सपिरियन्स ऑल्सो. पण त्याच्यानंतर मग मला खूप चांगले प्रोजेक्ट्स मिळाले करायला. म्हणजे सांगू शकाल काही थोडी माहिती, कोणत्या हां. जर्नल्स मध्ये तुमचं पब्लिश झाले? स्कोपस म्हणून एक डेटा हे असतो, जर्नल्स आहे, किंवा फ्रान्सिस अँड टेलर, हे सगळे इंटरनॅशनल जर्नल्स आहेत फॉर फिजिक्स हां. आणि एक्सपेरिमेंटल फिजिक्स एस्पेशली, असं सगळ्यासाठी. सगळ्यासाठी. तर त्याच्यामध्ये एक असतो इम्पॅक्ट फॅक्टर. म्हणजे ते आता इथे एक्सप्लेन नाही करता येणार एवढं, पण हा इम्पॅक्ट फॅक्टर जर्नलमध्ये म्हणजे ओके. पेपर्स वगैरे यायला लागले. जास्त आणि- सायंटिफिक होऊन जाईल तर असं. आणि मला चांगले कोलॅबरेटर्स पण नंतर मिळाले. ओके. व्हॉट हॅपन्स की तुम्हाला बाहेरच्या दुसऱ्या देशातनं वगैरे पण, कारण ही फॅसिलिटी सेंट्रलाइज फॅसिलिटी आहे, भारत सरकारची आहे. मग तेव्हा ते रिसर्च पेपर वाचून काही लोकांनी अप्रोच केलं की हे आपण असं काम जॉईंटली करूयात. ओके. आणि काही असं मग ते इट इज आपण म्हणू की रिसर्च प्रोफेशनमध्ये ते आपोआप होतच जातं. कोलॅबरेटिव्ह वर्क आणि त्याच्याने एकमेकांना सपोर्ट असं. म्हणजे जसं तुमचे पेपर पब्लिश होतात तसे लोक वाचतात पण ना ते. मग त्याच्यातनं कोणी ना कोणी तुम्हाला अप्रोच करतं. समविचारी, जे सेम मधलं विजन आहे त्यांचं. काही त्यांच्या फॅसिलिटीज, काही आपल्या फॅसिलिटीज. ओके. आणि मग ते गव्हर्नमेंटच्या खूप एजन्सीज आहेत, जसं डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे, ओके. डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी आहे, UGC आहे, IUAC इटसेल्फ गिव्स फंडिंग, युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई ऑल्सो गिव्स फंडिंग. तर ते रिसर्च करायला ना, एक मी सांगेन इथे की दुसरा स्ट्रगल माझा हा होता की गेटिंग अ फॅसिलिटी. माझ्याकडे माझी लॅब नव्हती, सो आय वॉज ऑलवेज डिपेंडंट ऑन समबडी एल्सेस लॅब. तर एक दोन असे मला खूप कटू अनुभव आले. पण त्याच्यापेक्षा सुद्धा एका माणसाने, म्हणजे एका सायंटिस्टने, मोठे सायंटिस्ट येते, त्यांनी मला सांगितलं की मला हे कळू शकतं की कॉलेज लेवलला तुमच्याकडे लॅब नाही आहे, पण तुम्ही काहीच स्वतःचं डेव्हलप करत नाही आणि यू वॉन्ट एव्हरीथिंग फ्रॉम अस. हे चुकीचं आहे. तुम्ही 80% तुमच्याकडे डेव्हलप करा. आणि एक खूपच स्पेसिफिक फॅसिलिटी आहे की जी करोड्स ऑफ रुपीजची आहे, तर ती तुम्ही आमच्याकडे मागायला आलात, ठीक आहे, बट यू आर कमिंग लाईक यू आर नॉट डुईंग एनिथिंग इन युअर लॅब, आणि तुम्ही सगळंच इथे करायला बघतात, तर हे योग्य नाही. तर तेव्हा मला जरा ते असं जरा हार्श वाटलं होतं, बट लेटर ऑन आय रिअलाइज की बरोबर आहे. सो आय रोट प्रोजेक्ट्स बिकॉज मला माझी लॅब पण डेव्हलप करता आली. आणि माझी खूप छान हायटेक लॅब बिर्ला कॉलेजमध्ये, थिन फिल्म लॅबोरेटरी म्हणतात त्याला. सॉरी, परत एकदा थिन फिल्म लॅबोरेटरी. ओके. थिन लॅबोरेटरी म्हणजे अगदी नाही, थिन फिल्म म्हणजे आपण सोप्या शब्दात सांगायचं तर चांदीचा बर्फ मिठाईवरती असतो, दॅट इज थिन फिल्म. जसं आता गॉगलवरती आपण एक ब्लू लाईट हे करायला असं म्हणजे चष्म्यावरती कोटिंग वगैरे करतात, दॅट इज ऑल फिल्म टेक्नॉलॉजी. ओके. तर माझी तर नॅनो फिल्म बनवायची होती. सो इट इज अ व्हेरी हायटेक थिंग. पण मला प्रोजेक्ट्समधनं ते सगळी मशिनरी मिळाली. अगेन आय एम रिअली ग्रेटफुल टू माय कॉलेज, कारण त्यांनी तेवढी जागा दिली. त्याला एक क्लीन रूम म्हणून लागते की ज्याच्यामध्ये खूप स्वच्छता लागते, तर तिथे मग तशी जागा मला मिळाली. सेम प्रिन्सिपल होते मॅडम तेव्हापासूनच आहे, डॉक्टर नरेश चंद्र. येस. आणि त्यांनी खूप मदत केली, म्हणजे आउट ऑफ द वे मेनी अ टाइम्स मॅनेजमेंट हॅज हेल्प मी. मग हळूहळू काय होतं की ह्या सगळा मग एक प्रवास असतो तो, मग की काही 2 अमेरिकन युनिव्हर्सिटीजमध्ये मग मला व्हिजिटिंग फेलोशिप. अच्छा. मग तिकडे मी माझं इथलं त्यांच्या टर्म ॲडजस्ट करून, इथल्या टर्म ॲडजस्ट करून शिकवायला जात होते. म्हणजे तुम्ही इकडनं तिकडे फॅकल्टी म्हणून जात होते? त्यांचं म्हणजे नॅनो टेक्नॉलॉजी आणि INB, आणि माझं रिसर्च कोलॅबरेशन पण होतं त्यांच्याबरोबर. येस. काही वर्ष मी तिकडे पण
गेले. खूप मोठी गोष्ट आहे मॅडम, कारण आजही US ला जाणं मोठी गोष्ट आहे पहिली गोष्ट तर. आणि त्याच्यात सुद्धा तुम्ही तिथे व्हिजिटिंग फॅकल्टी वन्स इन अ इयर. वन्स इन अ इयर. ह्याची सुरुवात पण आमच्या कॉलेजमुळेच झाली. कॉलेज Oh. हॅज वन फॅकल्टी एक्सचेंज प्रोग्राम. Okay. त्या एक्सचेंजमध्ये त्यांच्या इकडचं कोणतरी आलं होतं, मग त्यांना असं वाटलं की आय शुड बी देअर. You are the app candidate, so that it त्यांनी मला helps. तिथे बोलून घेतलं. आणि माझा जो कोलॅबरेटर आहे अमेरिकेतला, तो बेसिकली श्रीलंकन आहे. Okay. मग त्याच्यामुळे श्रीलंकन ग्रुप ऑफ सायंटिस्ट बरोबर पण माझं खूप चांगलं काम, रिसर्च वर्क आहे. अरे वा. आणि त्यांच्यामुळे स्वीडन मधल्या काही सायंटिस्ट बरोबर पण ती माझं असं नेटवर्क होतं. आणि साऊथ आफ्रिकेबरोबर माझा एक आहे, तो आता आला इथे इंडियात परत, पण त्याच्यामुळे मग साऊथ आफ्रिकन ग्रुप बरोबर पण म्हणजे खूप सारे डोअर्स ओपन झाले हा. हा. मी विसरले नाहीये. ती एक जर्नी मग ती ट्रॅडिशनली होते. Yes. पण मग मी आय स्टार्टेड लेट. त्यामुळे समजा मी 25व्या वर्षी किंवा 26-27व्या वर्षी PhD झाले असते तर मला हे सगळं जे मी ऑलमोस्ट 45 नंतर केलं ते मी आधी केलं असतं. पण यू डोंट नो. But it's never too late to mend. त्यामुळे जेवढी म्हणजे नंतर जे आता आलं ते मी नंतर फोटॉनिक्समध्ये शिफ्ट झाले. म्हणजे आय एम सो हॅपी टू टेल यू की बॉस्टन फोटॉनिक सेंटर असं एक फार मोठं सेंटर आहे. ओके. तिकडे मला चान्स मिळाला जाऊन त्यांचं काम बघण्याचा, एखादी फॅसिलिटी तिकडची कशी वापरता येईल याचा. सो इट वॉज व्हेरी फ्रुटफुल. पण नंतर थोडं काय व्हायला लागलं की माझी, असं आपण म्हणू की एक नवीन सुचण्याची माझी ॲबिलिटी पण थोडी, असं मी म्हणेन, विथ एज कमी झाली. किंवा आताचं जे रिसर्च आहे ते खूप जरा आता वेगळं चाललेलं आहे. आणि तेवढे स्टुडंट्स मग कॉलेजच्या रिस्पॉन्सिबिलिटी सांभाळून तेवढे गाईड करणं मला जमायला त्रास व्हायला लागला. इट बिकेम टू मच. मग त्याच्यात कोविड आल्यामुळे ना मोठा एक तो गॅप पण झाला. ओके. आणि मग माझ्या लक्षात आलं, नाऊ आय हॅव टू स्लोली विड्रॉ. देर इज नो पॉईंट इन डुईंग द सेम थिंग अगेन अँड अगेन. आणि रिसर्चमध्ये तर हे भान ठेवावं लागतं की आपल्याला स्वतःला कळायला पाहिजे वेअर टू स्टॉप. की आता तुमच्या डोक्यात जर नवीन काही येत नाही आहे, वी रिअली समथिंग विच इज वर्थ द वाईल, तर मग तेच काहीतरी रिपिटेटिव्ह करत राहण्यामध्ये पण काही मजा आहे. म्हणजे बेसिकली आय हॅव नॉट डन रिसर्च फॉर एनी मॉनिटरी बेनिफिट. मला त्याच्यात मजा येत होती किंवा येते रादर. मजा आली पाहिजे, हे लाईफचा फंडा असला पाहिजे. मी हळूहळू रिसर्च प्रोजेक्ट मला 22 नंतर बंद केले. म्हणजे मी लिहू शकले असते अजूनही, समजा मी लिहिले तर, पण मग आता असं वाटतं की ठीक आहे आता. पण तुम्ही थांबला नसाल त्याच्यावर? थांबले नाहीये. काय केलं? टू सम काइंड ऑफ कन्सल्टन्सी. आणि मध्ये ना दुसऱ्या काही 2 गोष्टी घडल्या की तुम्ही बुक्स वगैरे पण लिहिले. आणि काय करतं? त्याच्या अगोदर एक अशी घटना घडली. एक माझे सर आहेत एक खरं, चक्रदेव म्हणून, ते सगळीकडे सायन्स ना शाळांमध्ये प्रोग्राम दाखवतात, एक्सपेरिमेंट कसे करायचे. ओके. तर मला एक्सपेरिमेंट करायला आवडतं. आणि मी कर्जतमधनं गेल्यामुळे मला हे माहिती आहे की आजूबाजूच्या ग्रामीण भागांमध्ये लॅबोरेटरी नसतात. तर माझ्या काही स्टुडंट्सना घेऊन मग मी ते पण सुरू केलं की शाळांमध्ये जायचे आणि एक्सपेरिमेंट दाखवायचे. आणि एक मोबाईल लॅबोरेटरी आपण असं म्हणू शकतो. ओके. ते पण माझ्या स्टुडंट्सकडनं, म्हणजे माझे जे त्यांना पण ट्रेनिंग, तसे एक्सपेरिमेंट करायचे. आणि दॅट इज ऑल्सो फन ॲक्च्युली. मला पण ते खूप आवडायला लागलं. ते पण मी करत होते. आणि एकदा एके ठिकाणी देर इज सम युनिव्हर्सिटी, आपल्या कोकणाच्या सुरुवातीला खेड वगैरे, आय थिंक बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटी बाटू. तर तिथे कुठल्या तरी लेक्चरसाठी मला बोलवलं होतं. ओके. आणि तिथे ना एक 2-3 प्राध्यापक होते. ते म्हणाले की आम्हाला ना अशा नॅनो टेक्नॉलॉजी म्हणजे काय, याच्या काही शंका आहेत. आणि मग त्यांना मी सांगितलं, मराठीत सांगितलं, कारण आपण एक, ते मराठी आहे, मी पण मराठी आहे. मग ते म्हणाले की आम्हाला ना आत्ता नीट कळलं. आणि मीनवाईल अच्युत गोडबोले जे खूप मोठे लेखक आहेत, त्यांची माझी ओळख खूप आधीपासूनची आहे. अच्छा. ते मराठीतनं लिहायचे ना, म्हणजे पुस्तकं. तर त्यांनी पण हा विषय काढला की नॅनो टेक्नॉलॉजीवरचं मराठीत आपण पुस्तक लिहू. तर मी म्हटलं हे कोण वाचणार, म्हणजे इट इज सो स्पेसिफिक.
आणि एक अशी घटना त्या वेळात घडली की खंडाळ्याला एक हॉटेल मॅनेजमेंट स्कूल आहे, कोहिनूर. हा. तर तिथे माझा एक छोटा मित्र म्हणून म्हणायला पाहिजे, तो तिथे फॅकल्टी होता IT मध्ये. हम्म. तर त्याने सहज म्हणाला की मॅडम, आम्ही काहीतरी एक कॉन्फरन्स करतोय आणि तुम्ही काहीतरी नॅनो टेक्नॉलॉजी बद्दल सांगा. म्हटलं हॉटेल मॅनेजमेंट मध्ये नॅनो टेक्नॉलॉजीचा काय संबंध? हो ना. तिथे नाही म्हणे, काही पण सांगा. तर म्हणे म्हणजे अशा माझ्याकडे पण डिमांड येतात. हा, की माझ्याकडे कोणी असं तिथे येत नाहीये, काहीतरी त्याला अशी ऍक्टिव्हिटी दाखवायची होती. तर मी सहज ना, मग जरा अदर दॅन माय सब्जेक्ट असं की ऍप्लिकेशन ऑफ नॅनो टेक्नॉलॉजी काय असू शकते हॉटेल मॅनेजमेंटमध्ये. आणि देन आय रिअलाइज, अरे बापरे, आपण ह्याच्याकडे बघितलंच नाही, आपण आपलंच रिसर्च करत बसलो. पर्स्पेक्टिव्ह चेंज केला आता तुम्ही. आणि मग माझ्या लक्षात आलं की कॉमन मॅनला हे सांगायला पाहिजे की हाऊ दिस टेक्नॉलॉजी इज गोइंग टू बेनिफिट यू. आणि मग मी ते लेक्चर दिलं आणि खूप लोकांना ते तिथल्या आवडलं की अरे, ही इंडस्ट्री अशा प्रकारे चेंज होणार आहे पुढे. तर मग गोडबोले सर पण म्हणाले की आपण पुस्तक लिहूया, लिहायला पाहिजे. तर मला त्यांच्या इतकी सवय नव्हती आणि थोडं पॉप्युलर लेवलला लिहायला ना, एक वेगळ्या प्रकाराने लिहायला लागतं. ओके. तर त्यांच्यामुळे ते मी मराठीत लिहायला लागले आणि नॅनो टेक्नॉलॉजीवरचं मग ते पुस्तक खूप फेमस झालं, सगळ्यांना खूप आवडलं ते पुस्तक. कोणतं मॅडम? ज्ञानोदय. त्या पुस्तकाचं नाव ज्ञानोदय. ज्ञानोदय. हा, म्हणजे नॅनो टेक्नॉलॉजीचा उदय असं. अरे वा, छान. आणि मग त्याच्यानंतर आम्ही एक वेगळं पुस्तक लिहिलं, गणिती. हा, छान ते नाव आहे. म्हणजे पूर्ण गणिताच्या इतिहासावरती आहे. ओके. म्हणजे ते पुस्तक लिहायला खूप असं त्रास पडला असं म्हणू शकतो, कारण जे गणित मला माहिती होतं आणि ऍक्च्युअली म्हणजे मी असं सांगते की एखाद्याने ठरवावं आपण उल्हास नदी पोहून जावी आणि समोर निघावा मोठा समुद्र, तसं झालं की इट वॉज सो डिफिकल्ट, बट इट वॉज अ व्हेरी एनरिचिंग एक्सपिरियन्स. मग त्याच्यानंतर मी पेपरमध्ये वगैरे पण लिहायला लागले, कारण मला ते लक्षात आलं की सायन्स ना असं फक्त कन्फाईंड राहतंय, मराठीत एवढं लिखाण नाहीये. काही थोडेच लेखक लिहितात, ज्याच्यामध्ये निरंजन घाटे हे, जसं मी मगाशी सांगितलं, पण नार्लीकर सर जे आहेत मोठे सायंटिस्ट गेले, तर त्यांचं ते विज्ञान कथा लिहायचे, पण एक कोर सायन्स वरती असं जरा मराठीत लिखाण मग गोडबोल्यांनी नक्कीच त्याची सुरुवात केली. आता बरेच लोक हळूहळू लिहायला लागली, म्हणून मग मी असं म्हटलं की आपण पण लिहूयात आता. आणि मला कॉस्मॉलॉजी हा सब्जेक्ट माझे एक छंद आहे, म्हणजे तारे बघणं, त्यांच्यावरती लिहिणं. मग त्याच्यावरती मी लिहित राहिले आणि शाळेत असल्यापासून मला लिहायची पण खूप आवड आहे. म्हणजे मी एक शाळेत असताना हस्तलिखित पण काढलं होतं एक. ओके. तर त्यामुळे ती एक नैसर्गिक, जशी वाचनाची आवड आहे तशी लिहायची पण आवड आहे. मी कॉलेज मॅगझिन मध्ये वगैरे पण आर्टिकल लिहायचे. मग ते पेपरमध्ये वगैरे असं मग कोणीतरी विचारतच ना की तुम्ही याच्यावर एखादा लेख लिहा. मग तसे पेपरमध्ये लिहायला लागले. डेक्कन हेराल्डमध्ये लिहिलं, इंडियन एक्सप्रेस, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सामना, असे बऱ्याच पेपरमध्ये मग लिहित असते जसा वेळ मिळेल तसं. मग तिसरं पुस्तक माझं आलं प्रकाशवेध, कारण 2015 हे इंटरनॅशनल इयर फॉर लाईट होतं. ओके. तर लाईट टेक्नॉलॉजीज आता खूप हे होतील, पुढे येतील. आणि मग त्याच वेळेला प्रकाश प्रदूषण हा एक विषय मी घेतला, तर त्याच्यावरतीही मी बऱ्याच ठिकाणी टॉक्स वगैरे देत असते. आणि मग नंतर त्या पुस्तकात प्रकाश वेध मध्ये काय तुम्ही जास्त लाईट बद्दल आहे, म्हणजे व्हॉट इज लाईट. फिजिक्स मधला ना सगळ्यात डिफिकल्ट कन्सेप्ट हा लाईटच आहे. लाईट बद्दल जेवढं कन्फ्युजन आहे ना, तेवढं दुसऱ्या कशात बद्दल नाहीये. ओके. म्हणजे ग्रॅव्हिटी एक पहिला आणि लाईट दुसरा, याचा अजून आपल्याला नक्की कळत नाही काय आहे. मग त्या टेक्नॉलॉजीज लाईटच्या कशा आहेत, तर लोकांना कसं कळत गेलं लाईट म्हणजे काय. अरे वा. आणि आता जे आर्टिफिशियल लाईटिंग आपण करतो त्याची सुरुवात कशी झाली. अच्छा. आणि वेगवेगळे लाईटवरती चालणारे डिव्हायसेस कुठचे, असं सगळं त्याचा तो जर्नी, लाईटची जर्नी. हा. आणि अजून एक बुक लिहिलं नंतर नंतर काय झालं, एक अलीकडच्या काळात तुम्हाला आता पण वाचतो आपण की सेमीकंडक्टर्स ह्याच्यावरती खूप चर्चा झाली. माझा कोर सब्जेक्टच सेमीकंडक्टर्स आहे. तर मग मी ते मिशन सेमीकंडक्टर्स असं पण एक पुस्तक लिहिलं. इट इज नॉट ओनली अ फिजिक्स ऑर टेक्नॉलॉजी, इट इज अ
मी काय म्हणू शकेन की त्याच्यावरतीच आता जे तैवान सारखा छोटा देश आहे तेव्हा चायना इज ट्राईंग टू ग्रॅब इट बिकॉज दे हॅव दॅट टेक्नॉलॉजी विथ देम. आणि कोविडच्या काळामध्ये एस्पेशली हा विषय खूप याच्यावर आला की सगळी त्याची सप्लाय चेन डिस्टर्ब झाली. मग त्याचा इकॉनॉमिक्स ग्लोबल इकॉनॉमीवरती पण परिणाम झाला. येस. सो त्याच्यावरती मग ते पुस्तक लिहिलं. अशी आहे अजून डोक्यात काही पुस्तकं आहेत, बघू त्यातली किती. बट आय एम नॉट अ लाईक ॲम्बिशियस रायटर. मला कुठलीही गोष्ट मला मजा येते तोपर्यंतच करावीशी वाटते. ॲम्बिशन आली त्याच्यामध्ये की मग क्वालिटी जाते. येस. मग ते काही लोकांची अशी म्हणजे असते की 50 पुस्तकं लिहिली, 100 लिहिली, अशी काही माझी ॲम्बिशन नाही. आय डू एव्हरीथिंग टिल आय फील आय एम डुईंग इट हॅपीली. क्वालिटी इज इम्पॉर्टंट इन्स्टेड ऑफ द आणि मला स्वतःला त्याच्यामध्ये मजा आली पाहिजे. मजा आली पाहिजे ही गोष्ट. ती जर नसेल येत तर मग मी ती गोष्ट नाही करायची. पण आता तरी मला आवडतं लिहायला वगैरे. आणि एक अशी ती उर्मी पण आहे ना की आपण जे रिसर्च केलं, आपण ज्या गोष्टी केल्या त्या काही लोकांना मराठीत कळाव्या. कारण इंग्लिशमध्ये खूप सगळ्या विषयांवरती खूप चांगली चांगली पुस्तकं आहेत आणि मराठीत नाही आहेत. तर त्यामुळे आता सध्याचा माझा फोकस थोडासा मराठी लिखाणावरती जास्त आहे. ओके ओके, छान. आणि तुम्ही टॉक्स वगैरे पण छान दिलेले आहेत. तुम्हाला अवॉर्ड्स पण मिळालेत मॅडम. हो, मला वाटतं ज्ञानोदय आणि प्रकाशवेध या 2 पुस्तकांना खूप अवॉर्ड्स मिळाले. म्हणजे राज्य सरकारची मिळाली, वेगवेगळ्या लायब्ररीजची मिळाली, महाराष्ट्र राज्य शासनाचे अवॉर्ड्स त्याला मिळाले. नंतर हे जे मी सायन्स पॉप्युलरायझेशनचे ॲक्टिव्हिटीज करते तर इंडियन फिजिक्स टीचर्स असोसिएशन अशी एक खूप जुनी आणि नामांकित असं म्हणून संस्था आहे. त्यांनी पण मला एक अवॉर्ड दिलं. इट इज अ नॅशनल अवॉर्ड. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन्स मॅडम. सायन्स म्हणजे पॉप्युलरायझेशन करण्यासाठी. येस. अशी काही मिळाली आहे अवॉर्ड्स. खूप छान, खूप छान वाटलं मॅडम की तुम्ही एवढी मेहनत घेतली आहे आणि एवढे स्ट्रगल्स तुम्ही बघितले तुमच्या आयुष्यात आणि कुठून कुठवर पोहोचला आहात. म्हणजे इट इज अ जर्नी. व्हेरी इन्स्पायरिंग. सितारों के आगे जहां और भी है. मला जेवढं जमलं तेवढं मी केलं. बट नाऊ आय वॉन्ट टू काइंड ऑफ गिव्ह बॅक. म्हणजे मी मेंटरशिप करते काही रिसर्चर्सना. अच्छा. जे काही ऑब्स्टॅकल्स येतात सुरुवातीला जरा मेंटरशिपची गरज लागते. सो विच आय वॉज नॉट गिवन मे बी. यू ट्राय टू प्रोव्हाइड इट दॅट. सुरुवातीला जे मला हर्डल झाले तर ते मला असं वाटलं दुसऱ्या कुणाला येऊ नयेत. तर त्याच्यासाठी मी देत असते. म्हणजे बऱ्याच लोकांना मदत करत असते. व्हेरी नाईस. मॅम, आम्ही आता एक्सपेक्ट करतो की तुम्ही आपल्या ऑडियन्ससाठी काय संदेश देऊ शकतात. अरे बापरे. संदेश वगैरे द्यावा खरं असे काय मी मोठी नाहीये. पण मला एक ॲज अ म्हणजे आता माझे स्टुडंट्स पण खूप आता एवढी वर्ष मी फिजिक्सचं शिकवत होते वगैरे की एकतर तुम्ही असा प्रोफेशन निवडला पाहिजे की जो तुम्हाला आवडतो. ज्याच्यात पैसे मिळतात असा प्रोफेशन करायला मुलं जातात. म्हणजे मनी इज ऑलवेज अ बाय प्रॉडक्ट. की सायन्स आवडत असेल तर सायन्स करा, दुसरं काय आवडत असेल तर. म्हणजे इफ यू वॉन्ट टू एक्सेल आधी तुम्हाला तो प्रोफेशन करण्यामध्ये मजा आली पाहिजे. नाहीतर मग ते असं आपण ऐकतो ना मुलांना डिप्रेशनच येतं. म्हणजे फ्रस्ट्रेशन वगैरे त्याच्यानंतर येतात. ते त्यांना आवडत नसतं. ते जे काय करत असतात त्याचा ताण आल्यासारखं होतं. आणि डोंट बी ओव्हर ॲम्बिशियस. म्हणजे हे जे आता मार्केट ड्रिव्हन आहे सगळं सध्या. सो दे आर कंटिन्युअसली बंबार्डिंग की तुमच्याकडे हे पाहिजे ते पाहिजे. तर तुम्ही ठरवा तुम्हाला काय पाहिजे. पण आता मी बघते तर काही नवीन ट्रेंड्स पण आलेत की ते मध्येच करिअरमध्ये ब्रेक घेतात. तर चांगलं आहे की स्वतःसाठी वेळ देणं. जी काय आपली पॅशन आहे ती करावी. आपलं आयुष्य एक्सप्लोर करावं. की चांगलं वाचावं, चांगलं गाणं ऐकावं. मला गाणी ऐकायला पण खूप आवडतात. म्युझिक इज ऑल्सो माय म्युझिक लवर. की जगात खूप चांगल्या गोष्टी निसर्गाच्या जवळ जा असं मी सगळ्यांनाच सांगेन. की आर्टिफिशियल लाईट, आर्टिफिशियल सगळं आर्टिफिशियल आहे. आता तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स पण आला. तर गो टू नेचर, स्टडी नेचर. त्याच्यातनं आणि नेचरमध्ये जसा एक संथ पेस असतो तो आपल्या आयुष्यात आणा. की खूप जास्त पेस ना त्रासदायक ठरतो. की पटकन मला सगळं पाहिजे, मला प्रसिद्धी पाहिजे, मला हे पाहिजे आणि ते व्हेरी क्विकली. तसं ॲक्च्युअल होत नाही. एव्हरीथिंग टेक्स टाईम. देर आर अप्स अँड डाऊन्स. तर आपण स्टेडीली करत राहणं हे गरजेचं असतं.
तर ते म्हणजे जर कोणी हे पॉडकास्ट बघत असेल तर आपलं कुठलंही फील्ड असतं त्याच्यामध्ये पण रिसर्च करू शकतो. रिसर्च म्हणजे काय फक्त फिजिक्स किंवा केमिस्ट्री असं नाही. अच्छा. व्हॉट ब्रिंग यू कॅन व्हॉट न्यू थिंग यू कॅन कंट्रीब्युट. आणि नाही ती कॉम्प्रोमाइज करायची नाही की जी आपल्याला पटत नाही. आणि असं काही नसतं की यश असतं आणि अपयश असतं. इट इज समथिंग सेम. म्हणजे मी तर आता मला लक्षात आलं की वन लर्न्स मोर फ्रॉम फेल्युअर्स. म्हणजे माझ्या स्टुडंट्सना पण मी अनेकदा सांगते की फेल्युअर्स शुड बी देअर. तिथं आपल्या सतत आपण सक्सेसफुल राहिलो ना तर मग आपल्याला कळत नाही की आपण कुठे चुकलो. आपल्यामधले विकनेसेस आपल्याला कळत नाही. फेल्युअर टीचेस यू मोर दॅन वॉट अ सक्सेस Success can टीचेस यू. म्हणजे तुम्हाला पुढे जायचं असेल तर तुम्हाला फेल्युअर्स यायलाच हवीत. तर त्यामुळे हे जे सतत सक्सेस मंत्रा वगैरे तसं काही नाही. तुम्हाला चांगलं वाचन, चांगलं विचार करण्याची पद्धत, इन डेप्थ एखादी गोष्ट शिकण्याची तुम्ही तयारी ठेवली पाहिजे. त्याच्यातनं तुमचं हे होतं आपोआपच तुमची एक काही करिअर पाथ असेल. आणि घाबरून जायचं नाही की येतील काही अप्स डाऊन्स तर ते सहन करायचे. त्याच्यामध्ये काय असं खूप काहीतरी भयंकर घडलं असं नाही. देर आर सो मेनी फेल्युअर्स. सक्सेसपेक्षा फेल्युअर्सच आपल्या जर एक माझ्या वयाच्या झाले असताना की देर आर मोर फेल्युअर्स दॅन सक्सेसेस. तर त्याच्यासाठी हल्लीची जी मुलं घाबरतात किंवा मला एवढे मार्क पाहिजे, नेव्हर सॅटिस्फाईड. मी अशी खूप मुलं बघितली आहेत की जी त्यांच्या रुटीन कॉलेजमध्ये फार काय एक्सेल करत नाहीत पण नंतर त्यांना चांगलं हे मिळतं, करिअर पाथ मिळतो. सो वेट, वॉच, गिव्ह लाईफ युअर टाइम. येस. आणि शांतपणे जगा. काही फार ॲम्बिशियस राहायची गरज नसते. एवढंच मी सांगू शकेन. येस. सो आपल्याकडे मॅडमनी भरपूर काही आपल्याला छान सांगितलं आहे आणि ये वक्त भी चला जाएगा वेदर इट इज अ फेलियर और इट इज अ सक्सेस. सो हे नेहमी लक्षात ठेवा. आणि जसं मॅडमनी त्यांची जर्नी आपल्याला सांगितली आणि मोटिवेट केले, इन्स्पायरिंग आहे. भरपूर काही चॅलेंजेस होते त्यांच्या लाईफमध्ये, म्हणजे जिकडनं आले आहेत आणि जिथपर्यंत पोहोचले आहेत त्यांनी जे काही एकदम ह्युमिलिटीनी सांगितलं आहे, तर हे पण एक शिकण्यासारखं आहे. त्यांचा हंबलनेस आफ्टर गेटिंग सो मेनी अवॉर्ड्स, आफ्टर बीइंग अ फॅकल्टी टू USA and so many other universities, writing so many books, getting awards for the books, she is still so humble. So ते पण एक शिकण्यासारखं आहे आपल्याला. सो थँक्यू मॅडम, तुम्ही आम्हाला वेळ दिलात, आमच्या पॉडकास्टला आलात. थँक्यू.